नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो. 2049 जागांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचा परमनंट जॉब तुम्हाला भेटतोय, ज्यामध्ये मित्रांनो तुमचं 10वी झालं आहे, तुमचं 12वी झालं आहे किंवा मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे तरी देखील तुम्हाला इथं ॲप्लिकेशन करता येणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही मित्रांनो वुमेन कॅन्डिडेट आहात, SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला ₹0 फीज आहे. फक्त ऑनलाईन फॉर्म भरून परीक्षेला जायचं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो याचं एक्झाम सेंटर असेल. आणि OBC ओपन कॅन्डिडेटसाठी देखील मित्रांनो फक्त ₹100 फीज ठेवण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटची ग्रुप C या ठिकाणची मित्रांनो ही पदभरती होते. ग्रुप C ज्या ठिकाणी मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे पण विविध डिपार्टमेंट असतात, जसं की मित्रांनो पहा डायरेक्टरेट जनरल NCC डिफेन्समधलं डिपार्टमेंट आहे, तिथं मित्रांनो पहा टेक्निकल अटेंडंटची पोस्ट भरली जाते जी की 10वी पासवरती आहे. त्याच्यानंतर पहा ज्युनियर इंजिनियरची पोस्ट आहे वॉटर कमिशन डिपार्टमेंटमध्ये. त्यानंतर पाहू शकता मित्रांनो फील्ड असिस्टंटची पोस्ट आहे. कुठं आहे? सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कोस्टल इंजिनिअरिंग फॉर फिशरी. तर हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे. तिथं मित्रांनो 10वी पासवरती फील्ड असिस्टंटसाठी जागा आहे. त्यानंतर लॅबोरेटरी अटेंडंटसाठी जागा आहेत मित्रांनो, जी की 10वी पासवरती आहे. कुठं आहे पहा, या ठिकाणी सेंट्रल ऑफ एक्सलन्स फॉर ॲनिमल हॅजबंड्री. तर हे पशुसंवर्धन विभाग जे आहे सेंट्रल भारत सरकारचं, तिथं मित्रांनो जागा आहे. स्टाफ कार ड्रायव्हरसाठी जागा आहे मित्रांनो, जी की मित्रांनो भारत सरकारचं हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर म्हणजेच आरोग्य विभाग आहे, तिथं जागा आहे. त्यानंतर फार्म असिस्टंटची जागा आहेत. त्याच्यानंतर पहा डेप्युटी रेंजरची जागा आहे मित्रांनो, जी की फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया. तर बँगलोरचं जे फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया आहे तिथं जागा आहे. 12 जागा आहेत त्याच्या. पहा कशावरती भरले जाते? फक्त 12वी पासवरती मित्रांनो, डेप्युटी रेंजर. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. 18 ते 27 वर्ष वयोमर्यादा आहे. त्याच्यानंतर पहा असिस्टंट स्टोअरची जागा आहे मित्रांनो, जी की ग्रॅज्युएशनवरती आहे. नॅशनल करिअर सर्व्हिस सेंटर जे आहे तिथं मित्रांनो ही जागा आहे. त्यानंतर क्लार्कची जागा आहे. त्याचबरोबर पाहू शकता मित्रांनो टेक्निकल असिस्टंटच्या जागा आहेत. फार्म असिस्टंटची जागा आहे. त्यानंतर सिनियर टेक्निकल असिस्टंट आहेत. कुकची जागा आहेत मित्रांनो. त्यानंतर पाहू शकता एक्सरे टेक्निशियनच्या जागा आहेत, जे की मित्रांनो या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी जी आहे मित्रांनो, होम अफेअर्स गृह मंत्रालय त्या ठिकाणी मित्रांनो एक्सरे टेक्निशियनची जागा आहे. स्विमिंग कोचच्या जागा आहेत. त्याच्यानंतर पाहू शकता टेक्स्टाईल डिझायनरची जागा आहेत. अशा विविध पद आहेत मित्रांनो. जवळपास 400+ कॅडर आहेत मित्रांनो. आणि 400+ डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी वॅकेन्सी निघालेले आहेत. अकाउंटंटची जागा आहे. त्यानंतर बाइंडर. त्यानंतर पाहू शकता या ठिकाणी ड्रिलर कम मेकॅनिक जी आहेत त्यांची जागा आहे. लोअर डिव्हिजन क्लार्कची जागा आहे. त्याच्यानंतर पाहू शकता हे जवळपास मी तुम्हाला 150च्या आतच दाखवले. अजून 300पेक्षा जास्त कॅडर आहेत वेगवेगळे मित्रांनो, आणि 300पेक्षा जास्त वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. मल्टीटास्किंग स्टाफची जागा आहे पाहू शकता. लॅबोरेटरी अटेंडंट जे की मित्रांनो मिनिस्ट्री ऑफ माइन्स नागपूर या ठिकाणी आहे. महाराष्ट्रामधील देखील याच्यामध्ये पाहू शकता काही डिपार्टमेंट आहेत. पुण्यामधली डिपार्टमेंट आहेत, नागपूर या ठिकाणचे आहेत. पाहू शकता पुण्यामधलं सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन जे आहे खडकवासला, मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती त्यांच्या अंतर्गत मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता सेमी स्किल इलेक्ट्रिशियनची जागा आहे. त्यानंतर प्लंबर असेल, मसून असेल, त्याच्यानंतर पहा वेल्डर असतील, ऑपरेटर असतील, टेक्निकलच्या देखील जागा याच्यामध्ये आहेत आणि नॉन टेक्निकलच्या देखील आहेत. त्यानंतर पहा फार्मसिस्टच्या जागा आहेत मित्रांनो, जे की हेल्थ डिपार्टमेंट जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं तिथं वॅकेन्सी आहे. लेडी मेडिकल अटेंडंटच्या वॅकेन्सी आहेत. त्याच्यानंतर पाहू शकता मल्टीटास्किंग स्टाफ 20 टोटल जागा आहेत एका डिपार्टमेंटमध्ये. तर 10वी पासवरती या ठिकाणी पाहू शकता मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये जागा आहेत मित्रांनो. या ठिकाणी अशा भरपूर सारे वॅकेन्सी आहेत मित्रांनो. तर ही जी पदभरती होते याची डिटेलमध्ये तुम्हाला माहिती मी सांगतोय. फीज तर कमीच आहे, वयोमर्यादा देखील याच्यामध्ये एज तुम्हाला मित्रांनो वाढवून भेटणार आहे. तर याची परीक्षा कशी होणार आहे, काय सिलेबस असणार आहे तेही तुम्हाला सांगतो, आणि कोण परीक्षा घेते तेही आपण बघूयात. तर बघा परीक्षा मात्र मित्रांनो तुमची सेंट्रल गव्हर्नमेंटची जी SSC आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं TCS मार्फत तुमची परीक्षा कंडक्ट केली जाते. तर परीक्षा TCS SSC घेते, मात्र विविध सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे डिपार्टमेंट आहे तिथं तुमचं पोस्टिंग असणार आहे. तर याच्यासाठी तुम्हाला 18 मार्च 2024 पर्यंत मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. ऑलरेडी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील ह्याची सर्व माहिती दिलेली आहे. अजून तुम्हाला पुन्हा माहिती देतोय. 18 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. लास्ट डेटसाठी मित्रांनो या ठिकाणी पेमेंट तुमचं करण्यासाठी 19 मार्च 2024 डेट असेल. आणि याचे एक्झामच्या डेट देखील आल्यात पहा. 6-8 मे 2024 टेंटेटिव्हली आहे, याच्यामध्ये बदल होऊ शकतो, परंतु मेमध्ये तुमची परीक्षा होणार आहे. खूप ताबडतोब मित्रांनो या ठिकाणी सर्व यांची परीक्षा वगैरे जी आहेत त्या घेतल्या जातात. तर आता मित्रांनो ही जी पदभरती होते, ही जी मित्रांनो पोस्ट आहेत त्या ज्या भरल्या जात आहेत
याची जी एक्झाम मित्रांनो घेतली जाणार आहे ते महाराष्ट्रामध्ये देखील याचे सेंटर्स असणार आहेत. महाराष्ट्रामधील जे महत्त्वाच्या सिटीज आहेत मित्रांनो तिथं एक्झाम सेंटर आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पहा पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मित्रांनो तुमचे मेन सिटीजमध्ये सेंटर्स असतील. आता मग याची परीक्षा कशी होईल मित्रांनो, तर बघा तुमचा पेपर जो आहे एकच पेपर तुमचा होणार आहे. त्याला 0.50 इतकी निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे. आणि मित्रांनो ही जी परीक्षा होईल याच्यामध्ये तुमचे विषय काय असतील पहा, जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश लँग्वेज. याच्यावरती 25 प्रश्न 50 मार्क, 60 मिनिटाचा तुमचा पेपर जो आहे मित्रांनो या ठिकाणी घेतला जाईल. आता मग याच्यामध्ये मित्रांनो इंडिकेटिव्ह सिलेबस जो आहे म्हणजे डिटेलमध्ये जो सिलेबस आहे तोही तुम्हाला दिलेला आहे त्यांनी. मग याच्यासाठी तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायची, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय. तिथून तुम्हाला सर्व PDF फाईल भेटतील. आता याच्याबद्दल दुसरी माहिती मित्रांनो याच्यामध्ये जी आहे ती जी महत्त्वाची माहिती तेवढी तर मी तुम्हाला सांगितलं. एज्युकेशन सांगितलेलं आहे, 10वी 12वी ग्रॅज्युएशन. एक्झाम कशी होणार आहे, ऑनलाईन होणार आहे तेही सांगितलं आहे. याच्यामध्ये हिंदी इंग्लिश लँग्वेजमध्ये मित्रांनो तुमच्या या ठिकाणी काय असतात पेपर असतात. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे त्याच्यामुळं. तर बाकी मग मित्रांनो सिलेबस जो आहे डिटेलमध्ये तुम्ही ह्या जाहिरातीमध्ये पाहू शकता. आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन मित्रांनो सुरू आहेत, त्यासाठी लवकर अप्लाय करा. आणि मित्रांनो याची एक्झाम तुम्ही नक्की द्या. जास्तीत जास्त मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये या ठिकाणी तुम्हाला चान्स भेटणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पेमेंट देखील मित्रांनो खूप चांगला असतो. सेंट्रल गव्हर्नमेंटचे विविध भत्ते देखील तुम्हाला भेटतात. कारण की मित्रांनो डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमध्येच वेगवेगळ्या या ठिकाणी तुम्हाला हा जॉब असणार आहे. तर अजून तुम्हाला काय याच्याबद्दल प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.